नमस्कार मंडळी, आपल्या आरोग्यामध्ये टॉनिकला जितकं महत्त्व आहे तितकंच भाजीपाल्यामध्ये संजीवकांना आहे. पिकांच्या जोमदार वाढीसाठी तसंच कायिक वाढीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळी संजीवकं नेहमी उपयोगी पडतात. पिकांच्या वाढीवर आणि अंतर्गत क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही संजीवकं करत असतात. पिकांच्या अंतर्गत असणारी संजीवकं कमी पडतात आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी वरून संजीवकं दिली असता दृश्य परिणाम चांगलेच दिसून येतात. फक्त ती मोजून आणि तंतोतंत द्यावी लागतात. मंडळी, वनस्पतीच्या पेशी लांबट करण्याचा गुणधर्म जिब्रेलिस या संजीवकामध्ये असतो. वनस्पतीच्या पेशींचं विभाजन करण्याचा गुणधर्म ऑक्झिन्स या संजीवकामध्ये असतो. पेशी विभाजन आणि पेशीवाढ करण्याचा गुणधर्म सायटोकायनिन्स या संजीवकामध्ये असतो. पेशी विभाजन आणि कायिक वाढ खुवटण्याचा गुणधर्म ग्रोथ रिटार्ड मध्ये असतो. वाढीचं चक्र जलद करणं, रंग येणं हे गुणधर्म सुधारण्याचं इथेलिन हे एक संजीवक आहे. अशी ही संजीवकं वेगवेगळ्या तीव्रतेची बाजारामध्ये उपलब्ध असतात. योग्य त्या तीव्रतेचं योग्य ते संजीवक पिकांच्या पानावर फवारलं जातं. बियाण्याला प्रक्रिया किंवा द्रावणात रोपं बुडवून किंवा प्रत्यक्ष जमिनीत टाकून संजीवकांचा वापर करता येतो. मंडळी, मिरचीची फुलगळ कमी होऊन उत्पादन वाढवण्यासाठी 50 ppm NAA अधिक 200 ppm लिहोसिन आणि 10 ppm जिब्रेलिक ॲसिडच्या फवारण्या 30, 60 आणि 90 दिवसांनी कराव्यात. वांग्याची रोपं 100 ppm IBAच्या द्रावणामध्ये बुडवून लावावीत. 2 ppm 2.4 D फुलावर असताना 2 वेळा 7 ते 8 दिवसाच्या अंतरानं फवारलं असता उत्पादनात वाढ होते. टोमॅटोचं बी 20 ppm जिब्रेलिक ॲसिडच्या द्रावणात बुडवून मग लावावं. टोमॅटोची वाढ रोखण्यासाठी 250 ppm लिहोसिन फवारावं. फळ लवकर तयार होण्यासाठी 500 ppm इथ्रेल वापरावं. फळसंख्या वाढवण्यासाठी 40 ppm NAA संजीवक फवारावं. यामध्ये बोरॉन हे सूक्ष्म द्रव्य 5 ppm मिसळावं. काकडीच्या बाबतीत 2 ते 3 पानावर काकडी असताना 300 ppm इथरेल फवारावं. कलिंगडाच्या बाबतीत 2 पानांवर आणि 4 पानांवर असताना 50 ppm ट्राय इंडोबेन्झाईक दोनदा फवारावं. भेंडीवर 5-6 पानं असताना 500 ppm लिहोसिन फवारावं. त्याचवेळी 200 ppm जिब्रेलिक ॲसिडही फवारावं. पालेभाज्या जसं की मेथी, पालक, चाकवत, चुका, कोथिंबीर, माठ यांच्यासाठी इथरेलची फवारणी करावी. मंडळी, शेवग्याच्या छाटणीनंतर 1000 ppm लिहोसिन किंवा सायकोसिलचं ड्रेचिंग करावं. पीक फुलोऱ्यात असताना 10 ppm NAA अधिक 20 ppm झिंक फवारावं. एकूण मंडळी, संजीवकं ही पूर्ण नसून पूरक आहेत. फवारताना ती योग्य प्रमाणातच द्रावण तयार करून फवारावीत. प्रत्येकाचे गुणधर्मही वेगवेगळे असतात, त्यामुळं एकत्र मिसळून कधीही फवारणी करू नये. संजीवकांचं प्रमाण आणि पीक अवस्था यांचा तांत्रिक मेळ घातला गेला तर संजीवकं भाजीपाल्यासाठी निश्चितच वरदान ठरतील. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.